नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिअर अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये। आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये 8113 पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे। तर ही जाहिरात आरआरबीच्या वेबसाईटवर 13/9/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन 14/9/2024 पासून सुरू झालेले आहे। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्लोज कधी होत आहे तर ते 13/10/2024 रोजी रात्री 11:59 क्लोज होत आहे। तर फी पेमेंट तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्लोज झाल्यानंतरही करू शकतात। ते तुम्ही 14/10/2024 ते 15/10/2024 च्या दरम्यान करू शकतात। जर तुम्ही फॉर्म भरताना किंवा फी पेमेंट करताना काही चुका केल्या असल्यास ते तुम्ही 16/10/2024 ते 25/10/2024 च्या दरम्यान दुरुस्त करू शकतात। तर कोणकोणत्या पोस्टसाठी भरती निघालेली आहे ते या टेबलमध्ये दिलेले आहे। तर सर्व पोस्टसाठी वयाची जी अट आहे ती 18 ते 36 वर्ष एवढी आहे। पहिली पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, त्यासाठी 1736 जागा आहेत। त्यानंतर पोस्ट आहे स्टेशन मास्टर, त्यासाठी 994 जागा आहेत। त्यानंतर पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर, त्यासाठी 3144 जागा आहेत। त्यानंतर पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, त्यासाठी 1507 जागा आहेत। त्यानंतर पोस्ट आहे सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, त्यासाठी 732 जागा आहेत। तर अशा एकूण 8113 जागांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे। तर मित्रांनो, या सर्व पोस्टसाठी तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे। तर या पोस्टसाठी तुमचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं असलं पाहिजे। तर मित्रांनो, आपण आता जाणून घेऊया यासाठी एक्झाम फी किती आहे। तर 250 रुपये फी कोणाला चार्ज केली आहे ते आपण बघूया। PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन, SC, ST, मायनॉरिटी कम्युनिटी आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यासाठी 250 रुपये फी लागणार आहे। तर जनरल कॅटेगरी आणि इतर सर्वांसाठी 500 रुपये फी लागणार आहे। तर मित्रांनो, या जागांसाठी भरती प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण आता जाणून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात आधी होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट। तर त्यात पहिला विषय आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेज, त्यासाठी 40 मार्क्स आहेत। त्यानंतर विचारणार आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, त्यासाठी 30 मार्क्स आहेत। त्यानंतर विचारणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, त्यासाठी 30 मार्क्स आहेत। असे एकूण 100 मार्कांसाठी ही परीक्षा होणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क आहे आणि या परीक्षेसाठी अवधी आहे म्हणजे वेळ आहे 90 मिनिटं, 1.5 तास वेळ देण्यात आलेला आहे तुम्हाला। तर मित्रांनो, जे विद्यार्थी पहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पास होणार आहेत त्यांच्यासाठी परत दुसरी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। दुसऱ्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी तुम्हाला तेच विषय असणार आहेत। तर पहिला विषय आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेज, त्यासाठी 50 मार्क्स आहेत। दुसरा विषय आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, त्यासाठी 35 मार्क्स आहेत। त्यानंतर तिसरा विषय आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, त्यासाठी 35 मार्क्स आहेत। असे एकूण 120 मार्कांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी वेळ आहे 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास तुम्हाला देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुमची दुसरी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम पास झाल्यानंतर तुमची कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट सुद्धा होणार आहे। पण कोणाची होणार आहे तर स्टेशन मास्टर या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांची कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे। तर मित्रांनो, आपण चार्टच्या आधारे बघूया की भरती प्रक्रिया कशी असणार आहे। तर पहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि दुसरी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हे सगळ्या पोस्टसाठी होणार आहे म्हणजे 5ही पोस्टसाठी होणार आहे। तर दोन्ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पास झाल्यानंतर टायपिंग स्किल टेस्ट कोणाची होणार आहे तर सीनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यांची टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे। तर ज्यांनी स्टेशन मास्टर या पदासाठी अर्ज भरला आहे तर त्यांची कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।